लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करतात त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावे। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देवाचे चांगुलपण। देव फार चांगला आहे। देवाचे चांगुलपण कुठे कुठे भरलेले आहे हे आम्हाला समजणे फार आवश्यक आहे। अर्थात आम्हाला देवाची ओळख जेव्हा होईल तेव्हा देवाचे चांगुलपण आम्ही समजू लागू। देवाचा चांगुलपण समजणे हे एक प्रकटीकरण आहे आणि देवाची ही इच्छा आहे की आम्ही देवाचे चांगुलपण ओळखावे। देव सर्व प्रकारच्या चांगुलपणांनी भरलेला देव आहे आणि देवाचा चांगुलपण आम्हाला लाभणे हे आमचं सौभाग्य आहे। म्हणूनच आज आम्ही या विषयाकडे आमचं लक्ष लावत असताना आपण सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। मत्ती वर्तमान याचा 5वा अध्याय याचं वचन 44 आणि 45 मी आपणा सर्वांपुढे वाचत आहे। त्यात असं लिहिलेलं आहे, मी तर तुम्हा सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। देवाचं वचन म्हणते की तो वाईटांवर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो। म्हणजे येथे देवाचं चांगुलपण आम्ही पाहत आहोत। देव एवढा चांगला आहे की वाईट लोक आणि चांगले लोक या दोघांवरही त्याचं प्रेम आहे। ते नीतिमान असो की अनीतिमान असो त्यांच्यावर सारखाच पाऊस पाडत असतो। हे देवाचं चांगुलपण आहे। येथे आम्ही देवाचा गुणधर्म पाहत आहोत, देवाचा स्वभाव आम्ही पाहत आहोत। देवाचे हे चांगुलपण समजून आम्हीही चांगुलपणाने भरलेले असावे ही देवाची इच्छा आहे। प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय आणि 8 वचनापासून मी 17 वचनापर्यंत वाचत आहे। लुस्त्रात पायांनी अधू असा कोणी एक माणूस बसला होता। तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता। तो पौलाचे बोलणे ऐकत असे। पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा। तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला। मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवणी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत। त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पॉल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले। मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटरच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजा जवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते। हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, गृहस्थांनो हे का करता? पौलाद्वारे एका लुस्त्रातील अधू व्यक्ती याचा पाय बरा झाला, जो जन्मतः पांगळा होता, कधीच आयुष्यात चालला नव्हता। त्याला देवाने पौलाद्वारे बरे केले आणि बरे करून तो उडी मारू लागला, तो बागडू लागला। हे सर्व लोकांनी, त्या समाजातल्या लोकांनी पाहताच त्यांना वाटले की पौल आणि बर्नबा हे कोणीतरी देवच माणसाच्या स्वरूपात आलेले आहेत। अर्थात पौल आणि बर्नबा यांची ते पूजा करू इच्छित होते, परंतु पौलाने तसे होऊ दिले नाही, कारण त्यांच्या आरोग्य दानाच्या सेवकांतून अद्भुत चमत्कार घडला होता। अर्थात हे लोक मूर्तीपूजक होते, देवाला ओळखत नव्हते, त्यांच्याकडे देवाविषयी चुकीची समज होती। ते ज्युपिटर आणि मर्क्युरी या देवांना मानणारे होते। त्यांची उपासना करावी आणि त्यांना बलिदान चढवावे म्हणून ते पौल आणि बर्नबा यांना पकडू लागले। गृहस्थानो हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत।
तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हास कळवितो. देवाची ही इच्छा आहे की आम्ही त्याला ओळखावे. प्रियजन हो, या देवाच्या चांगुलपणाचा अनुभव त्या समाजाने घेताच त्यांना अतिशय आनंद झालेला आहे. देवाचं चांगुलपण आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करीते. परंतु तो देव न्यायी व दुष्ट दोघांवरही सारखीच वृष्टी करीतो, कारण तो फार चांगला आहे. अर्थात तो दयाळू आहे. हा देवाचा गुणधर्म आहे. वाईट आणि दुष्ट लोक यांनाही चांगल्या गोष्टी घडाव्यात हे देवच घडवून आणतो. अर्थात येथे मी देवाच्या कराराच्या लोकांविषयी बोलत नाहीये, जे येशू ख्रिस्ताचे बनलेले आहेत, ते तर वेगळेच आहेत. येथे मी सर्व पृथ्वीवरील मनुष्यांबद्दल बोलत आहे. त्याने गत काळातील पिढ्यामध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिली, तथापि त्याने स्वतःच साक्षी विरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. प्रियजन हो, भुकेल्या जीवाला तृप्त करण्याचे काम देवच करीत असतो. या संपूर्ण विश्वात केवळ मानव प्राणी नाही, कीटकांपासून ते आकाशांतील पक्षी आणि समुद्रांतील मासे आणि जनावरे या सर्वांची आणि मानवांची भूक भागविणारा, त्यांची तहान भागविणारा जिवंत देव आहे. प्रियजन हो, देवाच्या चांगुलपणाचे 3 भाग आहेत. पहिला भाग आहे देवाच्या चांगुलपणाची उपस्थिती. ही आम्हाला देवाचा पुरावा देते. ही गोष्ट एकदम सत्य आहे की देवच या विश्वात अस्तित्वात नसता तर या जगात चांगुलपणा आढळलाच नसता. विचार करा, खायला काही नसते, पीक नसते, फळ नसते, काहीच नसते, सगळं अंधार असता, प्रकाश नसता, काहीच नसते. परंतु हे सर्व जे आज आम्ही उपभोगत आहोत व आम्हाला मिळत आहे, हे देवापासून मिळत आहे हे आम्ही ओळखायला हवे. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 17 वचन म्हणते, प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, म्हणजे स्वर्गांतून, देवाकडून. आपल्या स्वतःच्या कुवतीने ते मिळत नाही किंवा आम्ही ते प्राप्त करू शकत नाही देवाने दिल्याशिवाय. ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. प्रत्येक उत्तम गोष्टींचा एक उगम असतोच, लक्षात घ्या. आणि तो उगम देव आहे. प्रत्येक उत्तम गोष्ट त्याच्याच कडून मिळते, कारण तो चांगला आहे. दोघांवर सारखाच पाऊस तो पाडतो. म्हणून कोणाच्या जीवनात जर काही चांगले होत आहे तर ती व्यक्ती त्यासाठी लायक आहे म्हणून होते असे नाही, तर उत्तम ते देवापासून येते. हे जीवन उपभोगावे हेही देवाकडूनच देणगी आहे. उपदेशक काय म्हणतो? उपदेशकाचं पुस्तक याचा 5 अध्याय याचं वचन 19 म्हणते, कोणास देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगीच समजावी. आम्हाला या जगात देव उपभोगण्यासाठी धनसंपत्ती देतो, सर्व शक्ती, आनंद देतो. प्रियजन हो, परिश्रम करताना आनंद देतो आणि वाटा उचलण्यासाठीही आम्हासाठी कार्य करीतो. हे सर्व देवाकडून घडत असते. त्याने दिल्याशिवाय आम्हाला काहीच मिळत नाही. केवळ त्याची देणगी त्याच्या चांगुलपणामुळे आहे. अर्थात आम्ही हसावे, आम्ही खावे, झोपावे, उठावे, अर्थात या सर्व गोष्टींचे आम्ही वर्गीकरण करीतो. याचा एक उगम आहे आणि हा उगम एक मात्र देवापासून आहे. अर्थात ही गोष्ट दाखविते की देवाचे चांगुलपण सर्वांसाठी आहे. ही गोष्ट आम्हातील सर्वांना समजणे आवश्यक आहे. लूका शुभवर्तमान याचा 6 अध्याय आणि याचं वचन 35 मधला शेवटचा भाग मी वाचतो. कारण तो कृतघ्न व दुर्जन यांच्यावरही उपकार करणारा आहे. म्हणजे जे उपकार मानत नाही, उपकाराची ज्यांना जाण नाही, त्यांच्यावरही देव आपलं चांगुलपण प्रकट करीतो. आणि दुर्जन आहेत, दुष्ट आहेत, आपल्या प्रत्येक कल्पनेत ते दुष्टाई करतात, अशा सर्वांवरही तो दया करीतो, आपलं चांगुलपण प्रकट करीत असतो. प्रियजनो, एका माणसाद्वारे जगात पाप शिरले आणि पापाने संपूर्ण सृष्टी शापाखाली आणली, नश्वरता आणली, वाईटपणा आणला. जरी पाप आले, भ्रष्टता त्याबरोबर आली, विकृती आली आणि हे सर्व जे वाईट व दुष्टता आम्हाला दिसते, तरी या सर्व स्थितीत चांगलेही आम्ही पाहत आहोत.
आणि ते जे प्रत्येक चांगले आज आम्ही या पापी जगात पाहत आहोत, अनुभवत आहोत, उपभोगत आहोत, याचा उगम एकमात्र देवापासून आहे. निर्गम 33 अध्याय याच्या 18-19 वचनात मोशे देवाला काय म्हणतोय? तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तेव्हा देव काय म्हणतो? तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीसी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीसी वाटेल त्याच्यावर दया करीन. प्रियजन हो, देव दयेने भरलेला आहे, कृपेने भरलेला आहे, कारण चांगुलपणा त्याच्यात आहे. म्हणून तो म्हणतो, ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, ज्याच्यावर मला दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करीन. हे देवाचं चांगुलपण आहे. मोशेची इच्छा होती की देवाचं तेज पाहावं, पण देवाने आपलं तेज आपल्या चांगुलपणात ठेवलेलं आहे. पुढील 34 अध्यायातल्या 6 आणि 7 वचनात आम्हाला काय आढळते? परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जनांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. देवाचं वचन म्हणते की तो वाईटांवर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो. प्रियजन हो, वाईट लोक सतत वाईट विचार करीत असतात. काल रात्रीही त्यांनी वाईट विचार केले, तरीही त्यांना देवाने सकाळी उठविले आणि आता ते चालत आहेत, फिरत आहेत, श्वास घेत आहेत, ते जगत आहेत. हे कोण करत आहे? देव करत आहे. त्यांच्या नाकपुड्यात श्वास आहे. हे देवाचे चांगुलपण आहे. मग प्रश्न पडतो, का बरे देव असा चांगला असावा? म्हणून सर्वप्रथम आम्हाला त्याच्या उपस्थितीत चांगुलपणा किती आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. स्तोत्र संहिता 33 अध्याय याचं 5व्या वचनात वचन म्हणते, त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. अर्थात देवाच्या चांगुलपणाने ही संपूर्ण पृथ्वी भरलेली आहे. आता हा संदेश जो तुम्ही ऐकत आहात, हेही देवाचे चांगुलपण तुमच्यासाठी आहे. कारण ते ऐकून तुम्हाला समजत आहे. ही समज ही त्या देवानेच दिलेली आहे. आमच्या मेंदूचे कार्य, हो, हेही देवाचे चांगुलपण आहे. आज आम्ही जो श्वास घेत आहोत, हे देवाचं चांगुलपण आहे. आम्ही चांगले अन्न बसून खात आहोत, हे देवाचे चांगुलपण आहे. आज आमच्या हृदयाचे ठोके चालू आहेत, व्यवस्थितपणे कार्य करीत आहे, हे देवाचे चांगुलपण आहे. अर्थात ते ठोके पडत आहेत हृदयाचे, जे सर्व काही जीवन देते व त्यात टिकून राहण्याची कुवतही देते, व जो आनंद आमच्यात निर्माण होतो, हेही देवाचे चांगुलपण आहे. हालेलुया. देव हा सर्वव्यापी आहे. हा देवाचा दैवी गुणधर्म आहे. तो सगळीकडे भरलेला आहे. अर्थात सर्वत्र संपूर्ण विश्वात त्याची उपस्थिती आहे. हा जिवंत देवाचा खरा गुणधर्म आहे. अनेक लोक देवाचे चांगुलपण ध्यानात घेत नाहीत, कारण त्यांचे ध्यान वाईटाकडे सतत लागलेले असते. अर्थात त्यांचे लक्ष बातम्यांकडे, लढाईकडे, राजकारणाकडे, दुःखद घटनेकडे लागलेले असते. अर्थात या सर्व गोष्टी या जगात आहेच. त्याकडे लक्ष केंद्रित केल्याने आम्हाला तेच दिसते जे वाईट आहे. आम्ही सर्वाधिक लक्ष कशावर केंद्रित करायला हवे यावर आमचे जीवन अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्ती जो आम्हाला भेटतो त्यामध्ये चांगले काय आहे ते पहा. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले आहेच. हे सर्व देवाच्या चांगुलपणामुळे आहे. तेव्हा तुम्हाला सगळीकडे चांगुलपणा दिसू लागेल. आम्ही देवाचे चित्र कसे बनवलेले आहे? देव रागावलेला आहे, दुःखी आहे, कारण त्याला हे करायचे आहे, ते करायचे आहे. अर्थात आमच्या धर्माच्या बॉक्समध्ये आम्ही देवाला फार लहान करून ठेवले आहे व त्यामुळे जीवनातील चांगुलपण आम्ही उपभोगत नाही. त्याचे कारण आम्ही त्याचा चांगुलपणा पाहिलेला नाही व त्याचा स्वभाव जाणलेला नाही. देवाचा स्वभाव फार चांगुलपणाने भरलेला आहे. देवाचे वचन म्हणते, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. स्तोत्र संहिता 145 अध्यायाचं 9वं वचन म्हणते, परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. प्रियजन हो, परमेश्वर सर्वांना चांगला आहे. प्रेषितांची कृत्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की एक लंगडा भिकारी सुंदर नावाच्या दरवाजाजवळ कायम भीक मागत होता.
कारण तो जन्मापासून पांगळा होता. योहान आणि पेत्र हे दोघेही त्या मंदिरात चालले असताना त्याने भीक मागावी म्हणून आपला हात पुढे केला की आपल्याला काहीतरी मिळेल. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला की माझ्याकडे निरखून पहा. आणि त्याने त्यावेळेला पाहिले असता त्याला वाटले की काहीतरी मला देत आहे. त्यावेळेला पेत्राने म्हटले, जे काही माझ्याजवळ आहे ते मी तुला देत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ, उभा राहा. आणि प्रियजन हो, अद्भुत कार्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. पेत्राने त्याचा हात पकडून त्याला उभं केलेला आहे आणि तो चालू लागलेला आहे, धावू लागलेला आहे, बागडू लागलेला आहे. अद्भुत चमत्कार घडलेला आहे. एका दुबळ्या मनुष्याच्या जीवनात कार्य घडलेले आहे. पेत्र हा या ठिकाणी आम्हाला आढळत आहे, जो देवाचे कार्य पुढे नेण्यासाठी केवळ एक पात्र होता. त्याने त्या लंगड्या व्यक्तीला पाहिले की हा व्यक्ती दुःख भोगीत आहे व त्या दुबळ्या मनुष्याला देवाने त्याच्याद्वारे बरे केले. देवाची उपस्थिती फार चांगली आहे. तुम्हीही देवाचे चांगुलपण शोधा, तुम्हाला ते सगळीकडे आढळेल. हा चमत्कार ज्या वेळेला घडला त्यावेळेला सगळे यहुदी जे धर्माधिकारी होते, पुढारी होते, शास्त्री, परुषी आणि यहुदी वडील हे सगळे एकत्र आले. हे कसं काय घडलं? हे माणसाद्वारे कसं शक्य आहे? 4थ्या अध्यायातल्या 8व्या वचनात ही गोष्ट आम्ही पाहतो. तेव्हा पेत्र पवित्र आत्मेने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खेळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले, त्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हालेलुया. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने हा लंगडा माणूस बरा झाला होता. दुसरा भाग आहे, देवाच्या चांगुलपणाचा उद्देश काय आहे हे आम्ही आता पाहूया. का बरं देव एवढा चांगला आहे? का बरं तो वाईट आहे, दुष्ट आहेत, पापी आहेत, त्या सर्वांशीही चांगला आहे? ते जाणतही नाहीत, त्याचे उपकारही स्मरत नाहीत, तरीही देव त्यांच्याशी का बरे चांगला आहे? रोमकरसपत्र 2 अध्याय 4 वचन त्याचं उत्तर आम्हाला देते. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? अर्थात प्रियजन हो, देव आपल्या चांगुलपणा यासाठी प्रकट करीतो की मनुष्याने देवाचा चांगुलपणा ओळखून पश्चाताप करावा, आपल्या पापांबद्दल देवाकडे माफी मागावी, देवाकडे यावे आणि देवाशी आपले नाते जोडावे. प्रियजनो, या जगातील धर्म हे औपचारिक आहेत. कोणताही या पृथ्वीवरील धर्म देवाशी तुम्हाला जोडू शकणार नाही. देवाशी आमच्या नात्याला जेव्हा आरंभ होतो तेव्हा देवाची साथ आम्हाला लाभते. प्रत्येक मनुष्याने सर्वत्र पश्चाताप करावा, कारण पश्चाताप स्वर्ग राज्याची पहिली पायरी आहे. आज आमच्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण ओळखून आम्ही जर पश्चाताप केला नसेल तर आज आमच्यासाठी ही संधी आहे. त्याच्या चांगुलपणामुळे तो माझी काळजी घेत आहे हे आम्ही ओळखून त्या देवाकडे पश्चातापी हृदयाने यावे, आमची पाप कबुली द्यावी प्रामाणिकपणे. प्रियजन हो, देवाच्या चांगुलपणाचे प्रकटीकरण मनुष्यांना जेव्हा प्राप्त होते तेव्हा ती गोष्ट त्यांना देवाकडे खेचते. स्तोत्र संहिता 86 अध्यायाचं वचन 5 म्हणते, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणार आहेस. अर्थात या स्तोत्रामध्ये आम्ही काय पाहत आहोत? देव क्षमा करायला तयार आहे कारण तो फार दयाळू आहे. ही गोष्ट जेव्हा आम्हाला कळते तेव्हा आम्ही त्याला हाक मारायला हवे. आम्ही विचार करीतो त्यापेक्षा देव फार फार दयाळू आहे. देवाचे चांगुलपण यासाठी आहे की आम्ही त्याच्याकडे जावे, त्याच्या उपस्थितीत. प्रियजन हो, देव चांगला असल्या कारणाने तो क्षमाशील आहे. आम्ही कितीही त्याच्या विरुद्ध आजपर्यंत पापे केलेली आहेत, जाणून बुजून केलेली आहेत, नकळत केलेली आहेत, गुप्तपणे केलेली आहेत. या सर्वांची क्षमा तोच एकमेव देऊ शकतो. म्हणून पश्चाताप अतिशय गरजेचा आहे. पश्चाताप करणे हे आमचे काम आहे आणि क्षमा करणे हे देवाचे काम आहे. जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांवर विपुल दया करणारा तो आहे. देवाने आजपर्यंत त्याच्याकडे आलेल्या कोणालाही लाथाडून दिलेलं नाही. जो जीव देवाला शरण येतो त्या प्रत्येकावर देव दया करीतो. दयेने भरलेला, दयेचा आणि प्रेमाचा महासागर तो देव आहे. तिसरा भाग या ठिकाणी देवाच्या चांगुलपणाचा हा आहे की देवाच्या चांगुलपणाचं सामर्थ्य.
प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय आणि याचं वचन 38 म्हणते, नासुर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. येशू ख्रिस्त या जगात देव जो मानव तो बनून आला होता आणि त्याला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक मिळाल्यावर तो सत्कर्मे करीत अर्थात चांगुलपणाची कार्य करीत तो गेला आणि सैतानाच्या सत्तेखाली असणाऱ्या सर्वांना बरे करीत फिरला. ही येशू ख्रिस्ताची सेवकाई होती. येशू ख्रिस्त या जगात प्रत्यक्ष देव त्याचं चांगुलपण मानव जातीला प्रकट करण्यासाठी तो अवतरला होता व त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला व तो चांगले करीत फिरला. या त्याच्या चांगुलपणात शक्ती होती. ध्यानात घ्या, या शक्तीद्वारे तो लोकांना मुक्ती देण्याचे कार्य करीत होता. लोकांना आरोग्य देण्याचे सामर्थ्य येशू ख्रिस्तामध्ये होते. मत्ते 14:14 यात आम्ही पाहतो की त्याला कळवळा आलेला आहे. अर्थात हा कळवळा कुठून आला? हा देवाच्या चांगुलपणातून आला, देवाच्या प्रेमातून. व त्याने त्याला बरे केले, कारण तो त्याच्याकडे आला तेव्हा त्याला मुक्त केले. देवाची इच्छा ही आहे की आम्ही बंधमुक्त व्हावे. अनेक जण बंधनामध्ये जगत आहेत, पापाच्या गुलामगिरीत, सैतानी दुरात्म्याच्या बंधनात जीवन कंठित आहेत. विविध परिस्थितींतून ते जात आहेत, परंतु देवाच्या चांगुलपणाचे सामर्थ्य देव त्यांना दाखवू इच्छितो, यासाठी की त्यांनी सैतानाच्या जुलमांतून मुक्त व्हावे, जोखडांतून मुक्त व्हावी. प्रभू येशूची इच्छा ही आहे की त्याने तुम्हाला मुक्त करावे. येशूच्या मनात प्रेम होते, ममता होती, दया होती, क्षमाशीलता होती. म्हणून भूतग्रस्त असणाऱ्या लोकांना त्याने बरे केले, लंगड्यांना पाय दिले, आंधळ्यांना डोळे दिले, मेलेल्यांना जिवंत केले आणि जे कुष्ठ रोगी होते त्यांना शुद्ध केले. प्रियजन हो, म्हणूनच शास्त्री परुषी यांच्या मागे लोक जात नव्हते, ते येशूच्या मागे येत होते. कारण येशूकडे जे मिळत होतं ते शास्त्री आणि परुषी यांच्याकडे मिळत नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे देवाच्या चांगुलपणाचं उत्तम उदाहरण आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःचं जीवन काल्वरीवर अखेर मानव जातीसाठी बलिदान म्हणून दिले की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना अनंत जीवन प्राप्त व्हावे. हे आहे देवाचे चांगुलपण. आम्ही कोणीही लायक नव्हतो. आम्ही सर्व देवाचे शत्रू झालो होतो, देवाच्या इच्छेविरुद्ध वागत होतो. तरी आमच्यावर दया व्हावी, आम्हाला पाप क्षमा मिळावी, पापांचे मोचन व्हावे, म्हणून ख्रिस्ताने आपलं स्वतःचं रक्त बलिदान म्हणून आमच्यासाठी दिले. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच, सैतानाला शून्यवत करण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आला. हे सर्व काही त्याचे चांगुलपण आम्हाला समजण्यासाठी आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या कर्मांनी मुक्ती मिळवू शकत नाही. ही सर्व मुक्ती आम्हाला ख्रिस्ताने मिळवून दिली. हे देवाचे चांगुलपण आहे, हे आम्ही ओळखायला हवे. आमची पापे पुष्कळ आहेत. देवाच्या वचनात यशायाच्या पुस्तकात 1 अध्यायात दिलेला आहे की आमची पापे लाखेसारखी लाल आहेत. या जगात 4000हून अधिक धर्म आहेत, कोणाकडेही पापक्षमेचा इलाज नाही. पापक्षमेसाठी इलाज स्वतः देवाने आम्हा मनुष्यांसाठी दिला. देवाने आमची पापे स्वतःवर घेतली. देव मानव बनला आणि त्याने आमची पापे स्वतःवर घेतली, वाहून नेली, यासाठी की आमच्यावर शाप नसावे, पाप नसावे. आमचे क्लेश, आमचे व्याधी त्याने वाहिले. हे देवाचे चांगुलपण आहे. त्याला बसलेल्या फटक्याच्या वळांनी तुम्ही बरे झालेले आहात. तुम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. हे सर्व देवाचे चांगुलपण आहे. प्रियजन हो, आपणा सर्वांना मी ही विनंती करेन की तुम्ही बायबल, पवित्र शास्त्र याचे दररोज वाचन करावे. बायबलच्या प्रत्येक पानावर देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला आढळतो. आम्ही जर बायबल रोज वाचू तर देव किती चांगला आहे आणि माझ्यासाठीही तो किती चांगला आहे हे आम्ही अनुभवू शकतो. त्याची चव आम्ही व्यक्तिशः घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन.
हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।